मित्रांनो, आपल्या पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांना हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं, हिंदू राष्ट्र निर्माण केलं होतं त्यांच्या भाषेमध्ये, अगदी त्याच पद्धतीने आता नरेंद्र मोदी यांना हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी नरेंद्र मोदी यांना साथ देणं गरजेचं आहे. आता मेधा कुलकर्णी यांची ही मागणी अत्यंत योग्य आहे. मी स्वतः हिंदू आहे, हिंदू मधील मराठा जातीमध्ये जन्म घेतलेला आहे आणि मित्रांनो, या हिंदू राष्ट्राला माझं 100% समर्थन आहे. परंतु या हिंदू राष्ट्राचं स्वरूप नेमकं काय असणार आहे हे मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट करणं गरजेचं आहे. हिंदू राष्ट्रामध्ये नेमकं असणार काय आहे, कोणत्या जातीचं स्थान काय असणार आहे, जाती असणार आहेत की नाहीत, म्हणजे हे सगळं ठरवणं गरजेचं आहे. काहीतरी नियमावली, काहीतरी त्याची ब्ल्यू प्रिंट, काहीतरी आराखडा जनतेसमोर मांडणं गरजेचं आहे. परंतु तसला कोणताही आराखडा ना मेधा कुलकर्णी मांडताना दिसत आहेत, ना नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत मांडलेला आहे. मग नेमकं कोणतं हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे? एकीकडे हिंदू राष्ट्रासाठी ज्यांचा आदर्श घेतला जातो ते छत्रपती शिवाजी महाराज. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या वेळेस वाटलं की आपण आपला राज्याभिषेक करून घेतला पाहिजे, मग त्या राज्याभिषेकाला मुस्लिमांनी विरोध न करता येथील हिंदूंनी म्हणजे मेधा कुलकर्णी ज्या जातीतील आहेत त्या जातीतील काही लोकांनी विरोध का केला? जर छत्रपती शिवाजी महाराज हिंदू राष्ट्र निर्माण करत होते तर मेधा कुलकर्णी तुमच्याच जातीतील काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदू राष्ट्राला नेमका का विरोध केला? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणं क्रमप्राप्त आहे. आता लक्षात घ्या, जर हिंदू राष्ट्राचे आयडॉल म्हणजे आदर्श हे जर छत्रपती शिवाजी महाराज आहेत तर मेधा कुलकर्णी यांनी याचं उत्तर देणं आवश्यक आहे की मग विनायक दामोदर सावरकर यांचं काय करायचं? लक्षात घ्या, जर तुमचं आयडॉल, तुमचे आदर्श जर छत्रपती शिवाजी महाराज असतील तर तुमचे आदर्श सावरकर कदापिही होऊ शकणार नाहीत. आता प्रशांत कोरटकर हे प्रकरण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहीत झालेलं आहे. आता जर तुम्ही एकीकडे प्रशांत कोरटकरला जर आदर्श मानत असाल, लक्षात घ्या, एकीकडे प्रशांत कोरटकरला जर आदर्श मानत असाल तर तो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारा असू शकतो का? तर अजिबात नाही. अगदी त्याच पद्धतीने जो व्यक्ती सावरकरांना, विनायक दामोदर सावरकरांना आदर्श मानतो, ज्या सावरकरांनी हिंदू पदपातशाही या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची अत्यंत खालच्या पातळीवर, खालच्या शब्दामध्ये, असभ्य शब्दामध्ये बदनामी केलेली आहे, तो सावरकर, लक्षात घ्या, तो सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज एकाच बाजूने कदापिही असू शकत नाहीत. म्हणजे एकीकडे आणि गोळवलकर यांनी सुद्धा अगदी त्याच पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांनी सर्वोच्च बलिदान इतिहासामध्ये आतापर्यंत कोणीही दिलं नाही आणि इथून पुढेही एवढं मोठं बलिदान कोणीही देणार नाही. एवढं मोठं बलिदान छत्रपती संभाजी महाराजांनी दिलं. त्या संभाजी महाराजांची बदनामी करणारी गोळवलकर यांना तुमच्या आदर्श यादीमधून हटवणार का? सावरकरांना हटवणार का? या प्रश्नाचं कसलंही उत्तर तुमच्याकडे नाही. ठीक आहे, तुम्हाला तरीही जर हिंदू राष्ट्र निर्माण करायचं असेल, मग त्या हिंदू राष्ट्रामध्ये नेमकं करायचं काय? लक्षात घ्या, चळवळ उभा करायची का नेमकं काय करायचं? आंदोलन करायचं का नेमकं काय करायचं? हे तुम्ही काही सुद्धा सांगायला तयार नाहीत. तयार झाल्यानंतर, हिंदू राष्ट्र तयार झाल्यानंतर त्यामध्ये नियमावली काय असेल, कोणत्या जातीचं स्थान काय असेल, ब्राह्मणांचं स्थान काय असेल, मराठ्यांचं स्थान काय असेल, ओबीसींचं स्थान काय असेल, SC ST यांचं स्थान काय असेल, हे तुम्ही स्पष्ट करायला हवं. आता हिंदू राष्ट्र म्हटल्यानंतर सगळे हिंदू असं आमचं एक ढोबळमानाने मत आहे की आपण सगळे हिंदू, मग कोणीही ब्राह्मण नाही, कोणी मराठा नाही, कोणी ओबीसी नाही, कोणी SC ST नाही, आपण सगळे एक समान, सर्वांना समान हक्क. मग
राम मंदिर निर्माण झालं हिंदूंचं आहे. लक्षात घ्या, राम, प्रभू राम हा सकळ हिंदूंचा देव आहे, सकळ हिंदूंचं दैवत आहे. आता अशा या प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्या येथे झालं, सगळ्यांना आनंद आहे. मग आता त्या राम मंदिराच्या ट्रस्टीमध्ये हिंदूंना स्थान मिळणार का? लक्षात घ्या, तिथं तर सगळे मेधा कुलकर्णी यांच्या जातवाले तिथं ट्रस्टीमध्ये जाऊन बसलेले आहेत. मग हिंदू राष्ट्रासाठी योगदान फक्त मराठ्यांनी द्यायचं का? फक्त ओबीसींनी द्यायचं का? फक्त SC STने द्यायचं का? आणि जिथं ज्यावेळेस खायची वेळ येते, ज्यावेळेस लुटायची वेळ येते, त्यावेळेस मात्र तुम्ही पुढं, म्हणजे मरायला बहुजन आणि चरायला मेधा कुलकर्णी. तुम्ही तुमच्या मुलाला परदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवलं आणि पुन्हा म्हटलं खूप शिक बाळा, माझं पोरग परदेशामध्ये चाललं, माझं पाखरू परदेशामध्ये चाललं. तुमचं लेकरू पाखरू, तुमचा मुलगा सुखरूप राहिला पाहिजे, तुमचं बाळ सुखरूप राहिलं पाहिजे, परदेशामध्ये गेलं पाहिजे, विदेशामध्ये सेटल झालं पाहिजे, न्यूयॉर्कमध्ये सेटल झालं पाहिजे, वॉशिंग्टनमध्ये सेटल झालं पाहिजे, जिथं हमला होणार नाही अशा लंडनमध्ये, पॅरिसमध्ये सेटल झालं पाहिजे. आणि इथं रस्त्यावरची मग हिंदू राष्ट्राची लढाई कुणी लढायची? तुमचा पुण्यामधला कोथरूडचा जो भाग आहे किंवा जो मेन भाग आहे, हे सगळे बाहेर देशामध्ये, युरोपियन कंट्रीजमध्ये, अमेरिकन कंट्रीजमध्ये सेटल झाले आहेत. त्यांना बोलवा, त्यांना सांगा तिथल्या नोकऱ्या सगळं सोडून इथं भारतामध्ये परत या. तिथले तुमचे सगळे मेधा कुलकर्णी, तुम्ही आता नेतृत्व करायला हवं. तुम्ही उच्चवर्णीय आहात. तुम्ही उच्चवर्णीयांनी सगळ्यांना परदेशामध्ये गेलेल्यांना इथं बोलवा आणि कुलकर्णी, जोशी, देशपांडे काय असतील सगळ्यांना इथं बोलवा आणि त्यांना सांगा आपल्याला हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे. आणि मग तुम्ही नेतृत्व करा रस्त्यावरच्या लढाईचं. तुम्ही पुढं असे फ्रंट लाईनला तुम्ही राहा. मग आम्ही तुमच्या मागं येऊ आणि अगदी लढू. कारण आम्हाला दुसरं काही काम नाही. आमच्या मराठा ओबीसींच्या मुलांना दुसरं काही सुद्धा काम नाही. त्यामुळे आम्ही बिनधास्तपणे मोकळे आहोत. असंही काही हाताला काम नाही, रोजगार नाही आणि या निमित्ताने काहीतरी एक काम भेटेल, काहीतरी कुठं वेळ घालवायचा, काय करायचं, हे अनेक प्रश्न आमच्या बहुजनासमोर आहेत. आता बहुजन नाही, आता आम्ही हिंदू आहोत, तर आमच्या हिंदूंसमोर असे अनेक प्रश्न आहेत. या निमित्ताने या प्रश्नाला कुठंतरी वाट भेटेल, परंतु याचं लिडरशिप तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि ठरवा कधी करायचं हे ते, कधी आंदोलन करायचं, कधी नेमकं काय करायचं हे एकदा ठरवा आणि लोकांना सांगा. तुमच्या हिंदू राष्ट्राचं प्रारूप एकदा सांगा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे हे सावरकर असतील, पुरंदरे असतील, गोळवलकर असतील आणि त्यांना पुरस्कार देणारे देवेंद्र फडणवीस असतील, यांचं काय करायचं? यांची हिंदू राष्ट्रातून तुम्ही हकलपट्टी करणार का? हे सुद्धा तुम्ही सांगणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, एकीकडे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि यांना एकत्र कदापिही करू शकणार नाहीत. जो अस्सल जातिवंत हिंदू आहे, खानदानी हिंदू आहे, तो हे कदापिही सहन करणार नाही. लक्षात घ्या, कोरटकरला हिंदू माफ करू शकतो का? छिंदमला एखादा हिंदू माफ करू शकतो का? पुरंदरेला एखादा हिंदू माफ करू शकतो का? लक्षात घ्या, अगदी त्याच पद्धतीने सावरकराला एखादा हिंदू माफ करू शकतो का? गोळवलकरला एखादा हिंदू माफ करू शकतो का? आणि या पुरंदरेला पुरस्कार देणाऱ्या फडणवीस यांना एखादा हिंदू माफ करू शकतो का? कदापिही करू शकत नाहीत. मग मेधा कुलकर्णी, तुमची याबाबतची भूमिका काय? प्रश्न अनेक आहेत. अगोदर आज किमान याची उत्तरे द्या. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम, जय हिंदू राष्ट्र.